महाराजांच्या कुठल्याच मुद्रेचा तुमच्या घराचं चांगलं किंवा वाईट होण्याशी काहीच संबंध नाही. जे होतं ते मंगल होण्यासाठीच स्वामी महाराज आहेत. वाईट होण्याची कुठलीच मुद्रा, म्हणजे हातात गोटी धरलेली असू देत, कुठलीच मुद्रा असू देत, त्यांनी कधीच तुमचं वाईट अमंगल होऊ शकत नाही. आणि याचं मुख्य कारण असं आहे, का अमंगल व्हावं? महाराजांनी ज्या मुद्रा दिल्यात त्यांच्या ओरिजिनल फोटोमधनं, त्या फोटोत ती हातात, कुणी त्याला मणी म्हणतं, कुणी गोटी म्हणतं, त्याला सूर्यमणी येतो हातात. तो अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्याकडे पण आता तो मणी आहे. आता हा सूर्यमणी महाराजांनी हातात धरलेला ओरिजिनल फोटो दिलाय. असं धरून चला की तुमचं काहीतरी ती गोटी धरलेली मुद्रा, हातात धरलेली मुद्रा घरात लावल्यामुळे तुमचं वाईट होणार आहे हे महाराजांना माहित नसेल. मग महाराजांना माहित असतं तर स्वामी महाराजांनी तुमच्यापर्यंत ती मुद्रा आणली असती का? मग ज्या अर्थी त्या ब्रह्मांड नायकाच्या इच्छेने ती मुद्रा सामान्य भक्तांपर्यंत आली आहे. तुम्ही अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिरात जा, ती मुद्रेत गोटी हातात धरलेली तीच मूर्ती आहे. तुम्ही कुठेही जा किंवा जुन्या कुठल्याही मठांमध्ये, मंदिरांमध्ये ती प्रचलित मुद्रा आहे की हातात गोटी धरलेली. मग त्यांच्या सगळ्यांचं वाईट व्हायला पाहिजे. असं कुणाचं काही वाईट झालं नाही. तुम्ही दादरच्या मठात जर गेलात, दादरच्या मठाला आता जवळपास 100 वर्षांपेक्षा जास्त झाली. त्या मठातलं चित्र सुद्धा गोटी धरलेलंच आहे. त्या मठातला जर तुम्ही बघितलं तर एका वर्षात साधारणपणे 2, 2.5, 4, 5 लाख लोक त्या मठामध्ये येऊन जातात. असं त्या मठाचं हे आहे. लाखात लोक जातात, मग त्यांचं कुणाचंच वाईट होत नाही. मग हे काय आहे? तर असं काही नसतं. आनंदनाथ महाराजांचे सख्खे नातू गुरुनाथ बुवा वालावलकर, ज्यांना आम्ही अण्णा म्हणायचो, त्यांचा सहवास मला जवळपास 9 वर्ष सहवास मिळाला. त्या 9 वर्षाच्या सहवासामध्ये त्यांच्याकडे मी जे काही शिकलो, त्यांच्याकडे त्यांना मी एकदा विचारलं, म्हणजे मला आठवतं त्या माझ्या घरी एकदा राहायला आले होते आणि एक असंच फॅमिली आली होती. आणि त्या फॅमिलीनी मी नॉर्मल भूमिस्पर्शाची मुद्रा, जी महाराजांची रेग्युलर ट्रॅडिशनल मुद्रा जी ती काढली होती. तर ते म्हणले नाही, आम्हाला असाच हात असलेली मुद्रा पाहिजे, आशीर्वाद असलेली. तर अण्णा वालावलकर तिथे पलंगावर बसले होते, ते ऐकत होते सगळे. त्यांना विचारलं, हात खाली असला, खाली ठेवलाय, या ट्रॅडिशनल मुद्रेत महाराज तुम्हाला आशीर्वाद देत नाहीत का? त्यांना उत्तर देता येणार. मग तेव्हा ते पटकन काय म्हणले की तुमच्यासाठी स्वामींनी असा हात किती वेळ करून बसायचा? तुमच्या मनात कधी असं आलं का की महाराजांनी आपल्यासाठी असा हात किती वेळ करून बसायचा? हा जेव्हा भाव तुमच्यात उत्पन्न होईल तेव्हा महाराज कुठल्याही मुद्रेत असले तरी तुम्हाला आशीर्वादच देतील. कारण गुरुविषयीचा तुमचा तो समर्पित भाव, शरणागत भाव, त्यांच्याविषयीचं प्रेम हे इतकं पाहिजे की आपोआपच तुम्हाला कुठल्याही मुद्रेत स्वामी असले तरी कृपाच होते, आशीर्वादच मिळतो. मग मी त्या अण्णा वालावलकरांनाच विचारलं होतं की म्हटलं आपल्या घरासाठी कुठली मुद्रा असावी की पहुडलेली मुद्रा ही सगळ्यात आपल्या घरात महाराज पहुडलेले असावे, विश्रांतीला पाहिजे. म्हणजे त्यांना मोस्ट रिलॅक्सेशन मुद्रा कुठली आहे तर पहुडलेली.